राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये कथित बिटकॉइन व्यवहार झाल्याच्या आरोपावरून छत्तीसगडमध्ये ईडीनं छापेमारी केली आहे। सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर भाजपनं या संदर्भात गंभीर आरोप केले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान सीबीआय कूटचलन घोटाळा प्रकरणामध्ये गौरव मेहताला समन्स बजावलं गेलं। गेट बिटकॉइन फसव्या योजनेचे विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे आता हे सगळे गुन्हे हस्तांतरित करण्यात आले होते पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी। तेव्हा मेहता याला लवकरात लवकर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सीबीआयने दिलेत असं कळतंय। तर या बिटकॉइन घोटाळ्यावरून महाराष्ट्रात सुद्धा राजकारण पेटलेलं आहे आणि या घोटाळ्यासंदर्भात एक खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। ऑडिओ क्लिप ही सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची असल्याचा दावा आहे। माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी हे सगळे गंभीर आरोप केलेत। घोटाळ्यातील पैसे सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी निवडणुकीत वापरले असं पाटील यांचं म्हणणं आहे। पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून त्याच्यात मध्यस्थी केली गेल्याचा गंभीर आरोप सुद्धा पाटील यांनी केला। आणखी तपशील घेणार आहोत, प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर अत्यंत गंभीर आरोप हे म्हणावे लागतील। आता सगळं हे प्रकरण नेमकं कोण त्याचा तपास करतंय आणि त्याच्यातले काही तपशील समोर आलेत का? नक्कीच रिद्धी, आपण पाहायचं झालं तर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी हे संपूर्णपणे आरोप आहेत ते भाजपच्या वतीने करण्यात आलेले होते आणि या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन 10 ध्वनिफीत आहेत त्या देखील ह्या ज्या देण्यात आलेल्या होत्या आणि या ध्वनिफीतच्या आधारे सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या अनुषंगाने बिटकॉइन संदर्भातील घोटाळा केला असल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। परंतु सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी दोघांनीही आरोप आहेत ते फेटाळलेले आहेत। परंतु या संदर्भात 2018 पासून हा कथित बिटकॉइन घोटाळ्याची तपासणी आहे ती सुरू आहे आणि गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये हा जो संपूर्ण तपास आहे तो सीबीआयकडे देखील देण्यात आलेला आहे। त्यानंतर आता जो गौरव मेहता आहे त्याला समन्स देखील काल बजावण्यात आलेला होता। काल त्याच्या छत्तीसगड येथील घरावरती छापेमारी करण्यात आलेली आहे। त्यानंतर सुप्रिया सुळे आणि नाना पटोले याच्या संदर्भात काही लिंक असणारे काही अकाउंट्स मिळतात का किंवा त्या लिंक असणारे काही पत्रव्यवहार मिळतात का हे देखील आता सीबीआयच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे। परंतु प्रामुख्याने पाहायचं झालं तर सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावरती हे आरोप आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची देखील चौकशी होणार का किंवा यांना देखील समन्स बजावला जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।